स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. या अगोदर आपण या प्रश्नपत्रिकेचा पहिला भाग बघितला होता. तो भाग तुम्हाला वायबीडी अकॅडमी या चॅनलवरती भेटून जाईल. नाही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय. त्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण स्पष्टीकरणासोबतच जोडून घेतलेले आहेत. या भागामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा 26 नंबरच्या प्रश्नापासून आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न बघण्यासाठी मिळालेले आहेत. तर सर्व प्रश्न व्यवस्थित सोडून घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला सुरू करूया. तर बघा आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला गेलाय 1, 3, 7, 15 त्यानंतर 31 आणि त्यानंतर पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं आहे. ऑलरेडी हा एक प्रश्न आपण मागील भागामध्ये देखील सोडून घेतला होता, परंतु या भागामध्ये सुद्धा एकदा व्यवस्थित स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा इथे सर्वात पहिल्यांदा 1 होता, 1 पासून 3 आले, ठीक आहे. म्हणजे 1 पासून 3 आले म्हणजे इथे काय क्रिया झालेली तुम्हाला दिसत असेल. आता 1 च्या दुप्पट झालेले 1 प्लस 1 झालं तर प्रश्नाचं उत्तर काय येतं 2. 2 आल्यानंतर त्यामध्ये प्लस 1 केला आणि त्यानंतर उत्तर आलं 3. तर अशा प्रकारचं 1 पासून 3 आलं. तर तीच क्रिया पुढे झालेली आहे. सर्वात पहिल्यांदा 3 आले, त्यानंतर 3 प्लस 3 झाले म्हणजे त्याच्या दुप्पट. किती झाले? 6 झाले. त्यामध्ये प्लस 1 केला तर त्यानंतर उत्तर काय आलं? 7 आलं. तर अशा प्रकारचे इथे 7 आले. त्यानंतर 7 पासून 15 आले तर 7. तर 7 पासून 15 आले म्हणजे 7च्या दुप्पट केले. 7 प्लस 7 केले तर प्रश्नाचं उत्तर येतं 14. आणि 14 मध्ये प्लस 1 केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर काय येतं? 15. तर 15 इथं आले. त्यानंतर तशाच प्रकारचं 31चं केलं. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा 15चं आपण करूया. तर 15 नंतर 31 कसे येतात ते सुद्धा तुम्हाला इथे समजून येणार आहे. तर 15 आले इथं 15च्या दुप्पट केले म्हणजे 15 प्लस 15 केले. आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 30. बरोबर? 30 मध्ये प्लस 1 केला प्रश्नाचं उत्तर किती येणार? 31. तर अशा प्रकारचं 15 पासून 31 आले. आता 31चं करूया आणि त्यानंतर जे पण येईल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 31 प्लस 31 किती प्रश्नाचं उत्तर येणार? आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 62. 62 मध्ये प्लस 1 केला प्रश्नाचं उत्तर येणार 63. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचं या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं होतं. चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. आता आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. तर इथे बघा 4 दिलाय, त्यानंतर 16 दिले, तर त्यानंतर 16 पासून 36 आले, 36 पासून पुढे काय येणार आणि पुढे आपल्याला 100 दिलेलं आहे. तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आपल्याला संख्या येईल ते ओळखायचं आहे. तर सर्वात पहिले आपण हे व्यवस्थित सोडून घेऊया. तर बघा सर्वात पहिले 4 आहे. तर 4 कसे आले ते आपल्याला बघावं लागणार आहे. त्यानंतर 16 ठीक आहे. 4 पासून काय आले? 16. तर 16 आले, त्यानंतर आले 36. आता यामध्ये जर कॉमनली विचार केला तर या सर्व संख्या कशा ना कशा संख्येच्या आपल्याला वर्ग संख्या दिसत आहे. तर जर विचार केला तर 2चा वर्ग. 2चा वर्ग काय आहे? 4 आहे. त्यानंतर 4चा वर्ग किती आहे? 16. बरोबर? म्हणजे 4 चोक 16, बेक बे बेदुने 4 अशा प्रकारचं. तर पुढे जर विचार केला तर 6 6 36 म्हणजे 6चा वर्ग किती येतो? 36 येतो. ठीक आहे? अशा प्रकारची आपल्याला क्रिया दिसत असेल. आता इथे जर विचार केला तर 2 झाले, त्यानंतर 4 झाले, त्यानंतर 6 झाले, तर पुढे किती व्हायला पाहिजे? 8 व्हायला पाहिजे. 8चा वर्ग इथं घ्यायला पाहिजे. म्हणजेच 8चा वर्ग जर विचार केला तर 8 8 64 म्हणजे 64 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथे किती असणार आहे? 64 बरोबर. आता त्यानंतर पुन्हा 2 ने वाढ झालं म्हणजे जर विचार केला तर 10चा वर्ग. 10चा वर्ग किती आहे? 100 आहे. म्हणजेच आपल्याला 64 पासून 100 कसे आले हे देखील समजलं. म्हणजे सर्वात पहिल्यांदा 2चा वर्ग घेतला, 4चा वर्ग घेतला, 6चा, त्यानंतर 8चा वर्ग घेतला आणि त्यानंतर 10चा वर्ग घेतला. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे. तर अशा प्रकारचे बेसिक लेव्हलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. चला पुढील जर विचार केला तर पुढील आपल्याला 28 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. इथे बघा आपल्याला b चा वर्ग दिलाय. b चा वर्गाची संख्या दिली आहे 6. त्यानंतर d चा वर्ग दिलेला आहे आणि याची संख्या दिलेली आहे 20. त्यानंतर k चा वर्ग दिलाय. तर k चा वर्गाची संख्या आपल्याला काय येईल ते आपल्याला काढायचे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ABCD ची क्रिया इथे मांडून घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजे ABCDच्या आपल्याला जो क्रम आहे तो वर्णानुसार आपल्याला क्रम इथं मांडून घ्यायचा आहे. जसं की उदाहरणार्थ A 1 नंबरला
बी 2 नंबरला, सी 3 नंबरला, त्यानंतर डी 4 नंबरला. अशाच प्रकारचा पटकन मी एबीसीडीचा क्रम इथे मांडून घेतो. तर बघा अशा प्रकारचा एबीसीडीचा क्रम इथे मी मांडून घेतलेला आहे. आपल्याला इथपर्यंतच अक्षरांची गरज पडणार आहे कारण शेवटी आपल्याला केचं इथं काढायचंय. तर सर्वप्रथम आपल्याला बी पासून इथं 6 आले तर ते आपल्याला बघायचंय. ते नक्की कसे आले तर ते आपल्याला व्यवस्थित इथं त्याची चर्चा करायची. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी हे सर्व काढून टाकतो आणि त्यानंतर एबीसीडीचा क्रम इथे घेतो. आता आपल्याला सर्वप्रथम इथे काय दिलेलं आहे? बी पासून इथं बी चा वर्ग किती दिलाय? 6. म्हणजेच आता इथं बी तुम्हाला इथे दिसत असेल बरोबर? बी 2 नंबरला तुम्हाला दिसत असेल. आता बी 2 नंबरला दिसत आहे. जर विचार केला तर इथे झालंय काय? व्यवस्थित समजून घ्या. आता बी 2 नंबरला आहे आणि बी चा वर्ग म्हटलेला आहे. म्हणजे बी 2 नंबरला येतो म्हणजेच 2 चा वर्ग त्यांनी घेतलेला आहे. अशा प्रकारची इथे क्रिया झालेली तुम्हाला दिसत असेल बरोबर? आता जर 2 चा वर्ग घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 4 येतं बरोबर? आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 4. परंतु आता बी 2 नंबरला आहे त्यामुळे ही 2 संख्या यामध्ये या 4 मध्ये अजून त्यांनी प्लस केली आणि त्यानंतर इथं 6 आपलं प्रश्नाचं उत्तर आलं. समजलं हे कसं काढलं? नसेल समजलं तर तुम्हाला पुढील लगेच समजून येणार आहे. आता पुढील आपण जे डी चं काढणार आहे त्यामध्ये लगेच समजून येणार आहे. बघा इथं डी दिलेलं आहे बरोबर? आता डी किती नंबरला आहे? 4 नंबरला. डी चा वर्ग दिलाय. आता डी चा वर्ग त्यांनी 20 दिलाय. ते कसं येतं ते बघूया. आता डी 4 नंबरला येतो म्हणजे इथं 4 घेतला, 4 चा वर्ग घेतला. तर 4 चा वर्ग काय येतो? सांगा बरं 4 चा वर्ग येतो 4 चोक 16. 16 आपण इथे नोट केले. 16 त्यानंतर आता 4 जर विचार केला तर डी किती नंबरला येतोय? 4 नंबरला. आता 16 मध्ये त्यांनी किती प्लस केले? 4 प्लस केले. कारण डी 4 नंबरला येतोय हे अशा प्रकारचं सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं. तर 16 मध्ये प्लस 4 केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर काय येतं मग सांगा बरं? आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 20. म्हणजेच डी पासून 20 कसे आले हे तुम्हाला समजलं. आता त्याच रीत्या तुम्हाला के चं काढायचंय. तर के पर्यंतची मांडणी मी इथे करून घेतलेली आहे. तर चला के चा आपण इकडे काढूया. के चा वर्ग घेतला. आता के चा वर्ग के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. के 11 नंबरला आहे. 11 चा वर्ग घेतला. तर 11 चा वर्ग म्हणजेच 11 गुणिले 11 किती येतात ते आपल्याला सांगायचंय. तर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये 11 चा वर्ग किती आहे? तर 11 चा वर्ग आहे 121 बरोबर? 11 चा वर्ग आहे 121. आता 121 आल्यानंतर के किती नंबरला आहे? 11 नंबरला. तर त्यामध्ये किती प्लस करावे लागणार आहे? आपल्याला 11 प्लस करावे लागणार आहे. बरोबर की नाही? समजतंय का कशा प्रकारचं आपण हे सोडवत आहोत? तर मग आता आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाहीये. इथे 121 आले प्लस 11 झाले. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार 132. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार? 132 आणि त्यानंतर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगतील. समजलं आपल्याला कसं सोडवलं? हे व्यवस्थित बघा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. नाहीतर तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि पुन्हा एकदा बघा. व्यवस्थितरित्या तुम्हाला लगेचच्या लगेच समजून येणार आहे. चला, आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न कसा विचारण्यात आला होता व्यवस्थित समजून घेऊया आणि त्या प्रश्नाचं आपण व्यवस्थित स्पष्टीकरण जाणून घेऊया. तर बघा, आपल्याला पुढील प्रश्न नातेसंबंधावरती आलेला आहे. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाणार. तर आता बघा प्रश्न कसा दिलेला आहे. इथं व्यवस्थित एकदा प्रश्न वाचून घेतो. राधिका अजयला म्हणाली, "तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे." तर राधिका अजयची कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. तर बघा या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. माझ्यासोबतच तुम्हीही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायला विसरू नका. तर बघा एकदम सोपा आणि बेसिक लेव्हलचा प्रश्न आहे. आता अशा प्रकारचे नातेसंबंधाचे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कसे सोडवायचे ते फक्त व्यवस्थित जाणून घ्या. आता कोणताही प्रश्न आला की त्याची मांडणी व्यवस्थित करणं गरजेचं असतं. आता सर्वप्रथम आपल्याला राधिका दिली, तर आपण जसा प्रश्न वाचतोय तशी मांडणी करणार. राधिका अजयला म्हणाली. आता इथपर्यंत आपण मांडणी करणार. ठीक आहे. राधिका अजयला म्हणाली. तर पहिल्यांदा आपण सर्वात प्रथम काय घेणार? राधिका. ठीक आहे. ही राधिका घेतली. तर राधिकाला आपण असं गोल केलं. ठीक आहे. ती कोणाला म्हणाली? अजयला. ठीक आहे. अजय. अजय आपण इथं घेतला. त्याला सुद्धा आपण अशा प्रकारचा गोल केला. ती अजयला काय म्हणाली? तुझ्या बाबांची बायको. आता इथं बाबांची बायको. इथे बघा आई-बाबांची. कधी-कधी आपल्याला आई-वडील दिलेले असतात. ठीक आहे. आई आणि वडील. ठीक आहे. आपल्याला आई-वडील दिलेले असतात आणि कधी-कधी याचाच अर्थ म्हणजेच वडिलांचाच अर्थ आपल्याला आई-बाबा असा देखील केला जातो. ठीक आहे. आई-बाबा असा देखील केला जातो. आता इथं बाबा म्हणजे त्याचे वडील अशा प्रकारचा तुम्हाला हा अर्थ व्यवस्थित समजणं गरजेचं असणार आहे. तर ती काय म्हणाली? तुझ्या बाबांची बायको. म्हणजेच अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको. म्हणजेच अजयचे जे वडील आहे, ठीक आहे. हे अजयचे वडील आणि यांची बायको, ठीक आहे. यांची बायको. अजयच्या वडिलांची बायको अशा प्रकारची. ही माझ्या आईच्या. आता ही म्हणाली तुझ्या राधिका काय म्हणाली? तुझ्या वडिलांची बायको म्हणजेच त्याची आई. ही माझ्या, ठीक आहे. पुढे काय म्हणाली?
ही माझ्या आईच्या इथं बघा, ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे राधिकाची आई, ठीक आहे. राधिकाची आपण इथं आई घेणार. व्यवस्थित बघा मांडणी कशी करत आहे. राधिकाची आई घेतली, ही माझ्या आईच्या आई-बाबांची, म्हणजे आईच्या आई-बाबांची. इथं राधिकाचे पुन्हा आई-बाबा घेतले, ठीक आहे. आई-वडील घेऊया आपल्याला समजण्यासाठी. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. यांची एकुलती एक मुलगी आहे. एकुलती एक या शब्दाचा अर्थ काय होतो, की एकच असणे. ही काय म्हणाली, ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ही तिची आई आणि तिच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी पुन्हा हीच. ठीक आहे. पुन्हा इथं आपल्याला हा बाण इकडे घ्यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच यांचीच ही मुलगी आहे. ही जी आई आहे, ही राधिकाची जी आई आहे, तर ही यांचीच मुलगी आहे. ही जी बोलत आहे ना पुढे, तर रिटर्न आपल्याला पुन्हा मागे यावे लागणार आहे. कारण एकुलती एक हा शब्द इथं वापरण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हिचा अर्थ हाच होतो. ठीक आहे. एकुलती एक मुलगी आहे, तर राधिकाचे आपल्याला अजयशी नाते काय आहे ते विचारले. तर राधिका आणि अजय यांचं नातं विचारले. तर सर्वप्रथम अजयचा जर विचार केला तर अजयचे वडील हे झाले आणि अजयची आई ही झाली. बरोबर? अजयची आई ही झाली. ठीक आहे. आता ही जी बायको आहे, ठीक आहे. अजयची ही जी आई आहे, ही हिची आई आहे. ठीक आहे. ही राधिकाची आई आहे. अशा व्यवस्थित जर मांडणी केली तर तुम्हाला लगेच समजून येईल. आता जर विचार केला तर राधिकाची आई ही आहे आणि अजयची आई सुद्धा हीच होती. ठीक आहे. अजयची आई सुद्धा हीच होते. राधिकाची आई पण हीच होते. म्हणजेच या दोघांचं नातं काय होईल? इथं बहिणीचं नातं होईल. कारण इथं आपल्याला कोणाचं राधिकाचं अजयशी नातं काय होईल? तर बहिणीचं नातं होईल. अशा प्रकारचं आपल्याला इथं समजून येत आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा फक्त व्यवस्थित समजण्यासाठी हे पुन्हा मी सर्व काढून टाकतो आणि त्यानंतर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर जसं समजलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ थोडा पुढे घेऊ शकता. समजला असेल तर नसेल समजलं तर थोडासा पुन्हा बघू शकता. आपण मांडणी कशी केली? इथं बघा राधिका अजयला म्हणाली. राधिका आणि अजय घेतले सेपरेट सेपरेट. काय म्हणाली? तुझ्या बाबांची बायको. म्हणजेच राधिका इथं अजयला म्हणाले तुझ्या बाबांची म्हणजे त्याचे वडील, त्यांची बायको म्हणजे याची अजयची आई. बरोबर? इथपर्यंत आपण मांडणी केली. ही माझ्या म्हणजे हीच, ठीक आहे. हीच हिच्याविषयीच बोलत आहे राधिका. ही माझ्या आईच्या म्हणजे राधिकाची आई घेतली आणि पुढे ती म्हणते आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे यांची एकुलती एक मुलगी हीच झाली. ठीक आहे. आणि ही एकुलती एक मुलगी आहे. तर आपल्याला त्यांचं नातं विचारलंय आणि हिच्याविषयीच ही बोलत आहे. ठीक आहे. म्हणजेच यांचं आपल्याला नातं विचारलंय. हे दोघांची ही आई आहे. तर हे दोघं एकमेकांचे काय होईल? बहीण-भावंड होतील. ठीक आहे. म्हणजेच अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. आपल्याला अशा प्रकारचं नातं सांगता येईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. समजलं? चला आता पुढील प्रश्न आता बघूया. तर आपल्याला या पुढील प्रश्नामध्ये बघा एका सांकेतिक भाषेतील आपल्याला अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न व्यवस्थित कसा सोडवायचा समजून घ्या. तर आपल्याला काही शब्द दिलेत. हा शब्द असा लिहिला जातो म्हटलेला आहे. तर हा शब्द रिझल्ट हा शब्द कसा लिहिला जाईल असं आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. तर यासाठी आपल्याला ए जी क्रमाने मांडणी आहे ती करणं गरजेचं असणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण ती मांडणी करून घेऊया इथे कुठेतरी जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रश्न सोडवता येईल. तर पटकन मी ती मांडणी करून घेतो. बघा, अशा प्रकारची आता आपण मांडणी केलेली आहे. इथे ए तक्ता जो आहे, अशा प्रकारचा मी काढलेला आहे. ए पासून इथे एम पर्यंत 13 अक्षरं आणि 14व्या अक्षरापासून 26 अक्षरापर्यंत अशा प्रकारचा आपण इथे तक्ता काढलेला आहे. तर सर्वप्रथम इथं अक्षर सुद्धा जे पण आपल्याला दिलेले आहेत, तर ते आपण इथं मांडून घेतलेले आहेत. इथं याच्यापासून या अक्षरांपासून हे अक्षर आलेले आहेत, तर ते कसे आले ते बघायचं आणि त्यानुसारच आपल्याला यापासून कोणती अक्षर येतील ते काढायचं आहे. तर बघा इथं आर दिलेला आहे. आर पासून जर विचार केला तर पहिलं अक्षर इथं काय आहे? टी आहे. म्हणजे जर विचार केला तर इथं आर दिलेला आहे आणि त्यानंतर टी आहे. म्हणजेच इथं +2 झालेले आहेत. म्हणजेच +2 म्हणजे पुढील 2 नंबरची संख्या आपल्याला आलेली अक्षर आलेलं बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे प्लस किती झाले? 2 झाले. बरोबर? आता पुढे जर विचार केला तर त्याच रीती आपल्याला कशाचं काढायचं? ईचं काढायचं. तर चला ईचं बघूया. तर ई पासून इथं एच आलेलं आहे. बरोबर? आता ई कुठे? इथे ई आहे. त्यानंतर इथे एच आहे. म्हणजेच +3 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असतील. सर्वात प्रथम काय झाले? +2 झाले. त्यानंतर +3 झाले. बरोबर? आता याचं करून बघूया. चला आता टी पासून काय आलेलं आहे पुढे 3 नंबरचं अक्षर बघूया. 3 नंबरचं अक्षर आलेलं आहे व्ही. बरोबर? तर आता जर विचार केला तर इथं टी दिलेला आहे. टी पासून इथं व्ही आलेलं आहे. म्हणजे +2 झालेले आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. पुन्हा +2 झाले. त्यानंतर इथं आय पासून काय आलेलं आहे बघा. व्यवस्थित बघायचं आपल्याला व्यवस्थित मांडणी करायची आय पासून पुढे काय आलेलं आहे? एल आलेलं आहे. तर इथं आय दिलेलं आहे बघा. आय पासून इथं एल आली म्हणजेच प्लस इथं 3 झालं म्हणजेच पुढील 3 नंबरचं अक्षर इथं आलेलं आहे. तर व्यवस्थित हे बघायचं इथे पुढे जर विचार केला तर इथं आर दिलेला आहे. आर पासून काय आलेलं आहे? टी आलेलं आहे. पुन्हा जर विचार केला तर इथं आपण हे सर्व आता काढून टाकूया काही प्रॉब्लेम नाही. तर बघा इथं आपल्याला आर दिलेला आहे. आर पासून पुढे काय येतोय? टी येतोय. म्हणजेच आर पासून जर विचार केला तर टी आला म्हणजेच प्लस किती झाले? +2 झाले आणि शेवटला बघा ई पासून इथे काय आलेलं आहे?
ई पासून एच आलेला आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तर ई पासून इथे एच आला म्हणजेच प्लस किती झाले? प्लस 3 झाले. प्लस इथे 3 झाले. तर अशा प्रकारची यांची मांडणी करण्यात आलेली. तर फक्त आता आपल्याला कशाचं काढायचंय? हे जे आपल्याला काही अक्षर दिसत आहेत त्यापासून कोणती अक्षर येतील ते काढायचे. तर चला +2 +3 +2 +3 या क्रमाने आपल्याला काढायचे. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे? +2 ठीक आहे. +2 हे घ्यावं लागणार आहे. तर +2 बघूया इथं आर दिलेला आहे. आर पासून +2 केल्यानंतर काय येईल? टी येईल बरोबर. तर मग पहिलं अक्षर आपल्याला काय मिळालं? टी मिळालं. समजलं कसं सोडवतोय आपण? त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं आपल्याला ई दिलेला आहे. ई पासून प्लस आपल्याला काय घ्यायचंय? +3 घ्यायचं आता. +3 घेतल्यानंतर बघा इथं ई घेतलेला आहे आणि +3 घेतल्यानंतर काय येतं? एच येतं. ठीक आहे. बरोबर आपल्याला समजलं एच कसं आलं? तर अशा प्रकारचं आपण इथं सोडवत चालू आहे. व्यवस्थित बघा कशा प्रकारचं सोडवलंय. एकदम सोप्या रीतीने अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता तात्पुरते आपण काढून टाकूया. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला माहिती आहे आता सर्वात प्रथम आपण +2 घेतले, +3 घेतले. आता पुन्हा +2 घ्यावे लागणार आहे. इथं येस आहे. +2 घेतले, यू आलं बरोबर. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं +3 घेणार. तर बघूया यू पासून इथं जर विचार केला +3 घेतलं तर काय येणार? एक्स येतंय. पुढे जर विचार केला तर +2 घेणार. तर एल पासून जर विचार केला +2 घेतले तर एल पासून +2 घेतले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं एन. तर एन आपण इथे घेतले बरोबर. एन घेतला आणि त्यानंतर जर विचार केला तर आता लास्टला आपल्याला 3 घ्यावं लागणार आहे. टी पासून 3. ठीक आहे. तर इथे टी आहे आणि +3 घेतले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं डब्ल्यू. तर बघायचं आता यापासून आपल्याला हे जे अक्षर आहेत ते मिळालेले आहेत. तर बघायचं पर्यायामध्ये हे तुम्हाला कुठं दिसत आहे. तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा कुठं आपल्याला पर्यायामध्ये दिसत आहे. यामध्ये जर विचार केला THU, THU इथे दिसत नाहीये. पुढे बघा व्यवस्थित. तर त्यानंतर 2 नंबरच्या याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला 2 नंबरच्या याच्यामध्ये हे आपल्याला अक्षरं दिसत असतील. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य इथं उत्तर असणार आहे. समजलं कशा प्रकारचं सोडवलं? अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आपल्याला व्यवस्थित फक्त मांडणी करायची. थोडासा वेळ लागेल. तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला कमी वेळ लागेल. जेवढी तुम्ही याची जास्त प्रॅक्टिस कराल ना, तेवढा तुम्हाला यासाठी सोडवण्यासाठी कमी वेळ लागत असतो मित्रांनो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं आणि सोडवणं गरजेचं असतं आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढे तुम्ही व्यवस्थित प्रश्न सोडवू शकता. आता पुढे जर विचार केला तर आपल्याला 31 नंबरचा प्रश्न देखील तसाच दिलेला आहे. इथे डायमंड शब्द दिलेला आहे. हा शब्द असा लिहिला जातोय. हा शब्द अशा प्रकारचा लिहिला जातोय, तर हा शब्द कसा लिहिला जाईल? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर त्याच टाईपचा प्रश्न आहे, फक्त थोडीशी क्रिया इथं वेगळी करायची आहे. तर ती क्रिया कशी करायची त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणूनच घेणार आहोत. परंतु त्या अगोदर आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे. पोलीस पाटील, ठीक आहे. पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी आपण काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये दोन्ही जर विचार केला तर दोन्ही पदांसाठी अभ्यासक्रम सारखाच असणार आहे मित्रांनो. दोन्ही पदांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सामान्य ज्ञानवरती प्रश्न विचारले जातात. 2 नंबरला जर विचार केला तर गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारले जातात. 3 नंबरला जर विचार केला तर तुम्हाला चालू घडामोडी यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पोलीस पाटलाचा तुम्ही अभ्यास करीत असाल तर पोलीस पाटलाचे अधिकार, ठीक आहे. पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्ये यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे जर विचार केला तर तुम्ही ज्या पण जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला असतो, त्या जिल्ह्याविषयी माहिती तुम्हाला विचारली जाते. जिल्ह्याची माहिती तुम्हाला विचारली जाते. त्यावरील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे 6 नंबरला जर विचार केला तर मराठीवरती तुम्हाला कधी-कधी प्रश्न विचारले जातात आणि 7 नंबरला जर विचार केला तर इंग्रजीवरती सुद्धा कधी-कधी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारचे हे विषय आहेत, तर त्याच्यावरती तुम्हाला पोलीस पाटील किंवा कोतवाल या पदासाठी प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला अभ्यासक्रम तर सारखाच बघण्यासाठी भेटत आहे. यामध्ये तुम्हाला 7 ते 8 विषयांवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर या सर्व विषयांच्या आपल्या टीमने आपल्या तुमच्यासाठी काही नोट्स काढलेल्या आहेत पोलीस पाटील आणि कोतवाल या पदासाठी. तर या नोट्स तुमच्यासाठी खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. हे 7ही जे विषय तुम्हाला दिसत आहे, या 7 विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटणार आहे. सर्व टॉपिकनुसार स्पष्टीकरणासोबत अभ्यासक्रम पूर्ण केलाय. गणित बुद्धिमत्ता म्हटलं तर कशा प्रकारची उदाहरणे येतात, कशी सोडवायची असतात, सर्व उदाहरणं सोडून तुम्हाला दाखवली आहेत आणि त्यासोबत काही उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिससाठी देखील दिलेले आहेत. अशा प्रकारचे आपण या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला 7 प्लस या विषयांच्या नोट्स भेटणार आहे आणि यासोबत तुम्हाला अजून काय भेटणार आहे मित्रांनो? या 7 विषयांच्या नोट्स प्लस तुम्हाला 15 ते 20 प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहे. या ज्या आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत, या सर्व 15 ते 20 प्रश्नपत्रिका या नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अशा प्रकारच्या आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयांच्या नोट्स प्लस मागील आपल्याला प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त ₹199. जेणेकरून सर्व काही तुम्हाला एकत्रित यामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स आणि सोबत आपल्याला सर्व स्पष्टीकरण वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त ₹199 मध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. जर तुम्हाला या पाहिजेल असतील तर तुम्हाला WhatsAppवरती सेंड केल्या जातील पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. WhatsAppवरती हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये सेंड केले जाईल. त्यासाठी तुम्हाला एक नंबर देतोय बघा. 91 39 64 31 99. बघा व्यवस्थित नंबर जाणून घ्या. 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. पेमेंट किती करायचंय? ₹199. ठीक आहे. कोणतंही नाव येऊ काही प्रॉब्लेम नाही. फक्त नंबर व्यवस्थित टाका. या नंबरवरती ₹199 पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या WhatsAppवरती फक्त तुम्हाला काय करायचंय? स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरच्या WhatsAppवरती पाठवायचा आहे. त्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व ज्या विषयांच्या नोट्स आहेत, त्या सर्व तुम्हाला सेंड केल्या जातील WhatsAppवरती पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आणि त्यासोबत स्पष्टीकरणासोबत व्यवस्थित माहिती जाणून घेण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. जर तुम्ही पोलीस पाटील किंवा कोतवाल या पदाचा अभ्यास करत असाल, प्रॅक्टिस करत असाल, तर त्यासाठी स्पेशल आपण या नोट्स काढलेल्या आहेत. यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील सांगायचंय तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरलाय. कारण जिल्ह्यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जातात, तर तुम्हाला तुमच्या स्वतःची जिल्ह्याची माहिती सुद्धा वेगवेगळी सेंड केली जाते. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी भरला असाल, तर नाशिक जिल्ह्याची माहिती भेटेल. बीड जिल्ह्याला भरला असेल, तर बीड जिल्ह्याची माहिती भेटेल. अहमदनगरसाठी भरला असेल, तर अहमदनगर जिल्ह्याची, सिंधुदुर्गसाठी भरला असेल, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती भेटेल. अशा प्रकारच्या तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला सर्व माहिती सेंड केली जाते, ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यावरती तुम्हाला सर्व माहिती सेंड केली जाते. तर खूपच कमी किमतीमध्ये हे सर्व काही आपण उपलब्ध करून देत आहे. तर लवकरात लवकर जॉइन व्हा. या नंबरवरती पेमेंट करा आणि याच नंबरच्या WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला सेंड केलं जाणार आहे WhatsAppवरती. तर चला आता पुढील आपला जो प्रश्न आहे तो बघूया. आपला पुढील प्रश्न चालू आहे. तर बघा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया कसा प्रश्न दिलेला आहे. 31 नंबरचा प्रश्न दिलाय. डायमंड हा शब्द असा लिहिला जातो. त्यानंतर इथं कृष्ण शब्द अशा प्रकारचा लिहिला जातो. तर क्वेश्चन शब्द आपल्याला कसा लिहिला जाईल ते आपल्याला विचारलंय. तर व्यवस्थित बघायचं आता हा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल ते व्यवस्थित जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर आपल्याला हा जो शब्द दिलेला आहे, या शब्दापासून हा शब्द तयार होतोय. तर आपण जर नुसतं या शब्दाकडे आणि या शब्दाकडे व्यवस्थित बघितलं तर आपल्याला समजत आहे, हा जो डायमंड शब्द आहे, यातील जे अक्षर आहेत ते पुन्हा पुन्हा यामध्ये रिपीट झालेली तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे यामध्ये जे अक्षर आहेत तेच तुम्हाला यामध्ये दिसत आहे. तर सर्वप्रथम आपण हा जो डायमंड शब्द आहे, हा आपण डायमंड शब्द अशा प्रकारचा इथं लिहून घेऊया. ठीक आहे. डायमंड अशा प्रकारचा आपण इथे शब्द लिहून घेतला. ठीक आहे. तर त्यापासून आपल्याला कोणता शब्द तयार झालेला आहे? हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे जर विचार केला तर आपल्याला फक्त ह्या अक्षरं उलटी झालेली बघण्यासाठी भेटत असेल. तर डी शेवटी होता. डी 1 नंबरला घेतला. डी पाशी इथं एन आला बघा. एन आलेला आहे. त्यानंतर जर विचार केला तर पुढे काय आहे? ए आहे. पुढे जर विचार केला तर एम आहे. त्यानंतर ई आहे आणि त्यानंतर डी आहे. म्हणजे जर विचार केला तर आपल्याला हे अक्षरं फक्त उलटी-पालटी केलेली बघण्यासाठी भेटत असतील. ठीक आहे. उलट्या रूपाने आपल्याला लिहिलेली बघण्यासाठी भेटत असतील अशा प्रकारचं. आणि अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर इथं काढलेलं आहे. तर चला दुसरं बघूया. दुसऱ्यावरून तुम्हाला लगेच समजून येईल. इथं कृष्णा शब्द दिलेला आहे. तर इथं ए शेवटी होता तर इथे ए 1 नंबरला घेतला. एन इथं आपल्याला 2 नंबरला होता तर शेवटी 2 नंबरला. अशा प्रकारची इथं उलटी-उलटी अक्षरं तुम्हाला लिहिलेली बघण्यासाठी भेटत असतील. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्टला की. समजून आलं कशा प्रकारची इथं मांडणी केली आहे. फक्त उलटी अक्षर इथं लिहिलेली आहेत. तर सांगा बरं मग आता क्वेश्चन या शब्दाचा आपल्याला कोणता शब्द तयार होईल? इथं एन शेवटी होता. एन 1 नंबरला घेतला सर्वात प्रथम. एन घेतला, त्यानंतर ओ घेतला, त्यानंतर आय घेतला, टी घेतला, त्यानंतर एस, त्यानंतर ई. पुढे जर विचार केला तर यू आणि क्यू. ठीक आहे. अशा प्रकारचा हा शब्द इथं तयार झालेला आहे. तर 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे सोपे-सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. व्यवस्थित समजून घेतलं तर आपले गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न जे आहेत ते चुकती नाही. व्यवस्थित जर आपण प्रॅक्टिस केली तर जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही बरोबर सोडवू शकता.
चला, पुढील प्रश्न बघा 32 नंबरचा कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. इथं डी-एस-एफ दिलेला आहे. डी-एस-एफ दिलेला आहे. त्यापासून आपल्याला काय आलेलं आहे? एच-डब्ल्यू-जे आलंय. तर आपल्याला यापासून काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर सांगितल्याप्रमाणे यासाठी सुद्धा तुम्हाला ए गरज पडणार आहे. तर चला ए जो तक्ता आहे तो आपण इथं काढून घेऊया. तर बघा आपल्या समोर इथं तक्ता काढत आहे. इथं घेतला ए, बी, सी, डी त्यानंतर ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम. ठीक आहे. एम पर्यंत काढले त्यानंतर खाली एन. ठीक आहे. खालीच आपल्याला घ्यायचं. एम पर्यंतच काढायचं. एन, ओ, पी, क्यू. ठीक आहे. आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. एकाखाली एक हे अक्षर यायला पाहिजे अशा प्रकारचं. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला सोडवता आलं पाहिजे व्यवस्थित उदाहरण न चुकता आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. इथे काय दिलेलं आहे? डी-एस-एफ. आपण इथे मांडणी करूया. डी-एस-एफ दिलेलं आहे. बरोबर? डी-एस-एफ दिलेला आहे. व्यवस्थित मांडणी करूया जेणेकरून तुम्हाला समजून येईल. डी-एस-एफ. आता यापासून काय आलेलं आहे? एच-डब्ल्यू आणि जे आलेलं आहे. एच-डब्ल्यू-डी. एच-डब्ल्यू-जे अशा प्रकारचं हे आलेलं आहे. तर चला आता आपण हे सोडूया. इथं डी आहे. डी पासून इथे एच आला. पहिल्यापासून पहिलं अक्षर म्हणजे इथं डी आहे. डी पासून इथं काय आलेलं आहे? एच आलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 प्लस 4 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. किती? प्लस 4 नंबरचं अक्षर. एस पासून इथं डब्ल्यू आलेलं आहे. इथं एस आहे. त्यापासून इथं डब्ल्यू आलेलं आहे. म्हणजे प्लस किती झाले? प्लस 4 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. आणि इथं एफ पासून काय आलेलं आहे? जे आलेलं आहे. एफ पासून इथं काय आलेलं आहे? जे आलेलं आहे म्हणजेच प्लस 4 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. बघा अशा प्रकारचं. समजलं म्हणजे प्लस 4 चा इथे तुम्हाला फरक बघण्यासाठी भेटत असेल. हे तुम्हाला समजलं कशा प्रकारचं आलं? तर त्याच रूपाने आपल्याला कोणाचं काढायचंय? एचचं काढायचंय. इथं काय दिलेलं आहे? एम-एच-के दिलेलं आहे. आता इथं एम-एच-के. आता एम पासून इथं प्लस 4 नंबरचं बघूया अक्षर. इथं एम जर विचार केला तर इथं एम आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4. 4 नंबरचं अक्षर काय आहे? क्यू आहे. पहिलं अक्षर आपल्याला क्यू मिळालं. पुढे चला. पुढे काय आहे? एच आहे. ठीक आहे. आता हे काढून टाकूया. इथं एच कुठे बघा? इथं एच दिलेलं आहे. एच पासून पुढे 4 नंबरचं अक्षर कोणतं आहे? एल आपल्याला दिसत असेल. म्हणजे आपल्याला एल हे अक्षर आलं. बरोबर समजून येते कशा प्रकारे सोडवतात. त्यानंतर के आहे. के पासून प्लस 4 नंबरचं अक्षर कोणतं आहे? इथं आपल्याला ओ बघण्यासाठी भेटत असेल. ठीक आहे. म्हणजेच इथं ओ आलं. म्हणजेच क्यू एल ओ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर बघा इथं क्यू एल ओ हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. समजलं ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. या टाइपचे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला कसे सोडवायचे असतात हे तुम्हाला व्यवस्थित समजून आलेलं असेल. ठीक आहे. आणि एबीसीडीच्या क्रमावरती तुम्हाला नक्कीच 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार. बघा आता आपण 33 नंबरचा प्रश्न सोडून घेत आहोत. इथं कॅमल शब्द दिलेला आहे. कॅमल पासून आपल्याला हे अंक आलेले दिसत असतील. इथं मॅन शब्दाचे आपल्याला कोणते अंक येतील ते आपल्याला सांगायचे. तर चला सोडूया. इथं सर्वप्रथम आपल्याला सी ए दिलेला आहे. ठीक आहे. सी ए त्यानंतर एम-ई आणि त्यानंतर दिलाय एल. आता यापासून काय आलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर आपण या प्रश्नाला व्यवस्थितरित्या सोडवू शकता. तर सोडवण्यासाठी थोडं तुटक-तुटक घेतो. सी-ए त्यानंतर एम-ई त्यानंतर एल. अशा प्रकारचं आपण घेतलं आणि या साइडला आपण घेऊया एम नाहीतर इथेच खाली घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सुटसुटीत समजून येईल. एम-ए आणि त्यानंतर एन अशा प्रकारचं घेतलं. आता सी आता त्यानंतर बघा इथे आपल्याला जर विचार केला तर इथं आपल्याला किती अक्षरं दिसत आहेत? इथे आपल्याला 5 अक्षरं दिसत आहे आणि अंक जर विचार केला तर इथे आपल्याला किती अंक दिसत आहेत? तर तसा जर विचार केला तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 अंक आपल्याला इथे दिसत आहेत. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला हे जे अंक दिसत आहे ते आपण इथे खाली नोट करून घेऊया. इथे आपण 5 दिलं, इथं 3 दिलं. त्यानंतर इथं आपल्याला याला 2 अक्षर द्यावं लागणार आहे कारण एम एबीसीडीच्या क्रमाने बघितलं तर आपल्याला एमला 2 अक्षर येतात. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला या अक्षराला 2 अंक येतात. त्यामुळे आपण इथं 2 अंक दिले. त्यानंतर ई ए-बी-सी-डी-ई म्हणजे जर विचार केला तर एकच आपल्याला अंक येतो. म्हणजेच आपण याला काय दिलेलं आहे? पुढे 7 दिलेलं आपल्याला बघण्यासाठी भेटेल आणि एलला जरी विचार केला तर एबीसीडीच्या क्रमानुसार आपल्याला एल पुढे गेलेलं बघण्यासाठी भेटतो आणि एल ला सुद्धा 2 अंक द्यावे लागणार आहेत. आता हे कसं केलं बघा ए बी सी डी ई एफ जी अशा प्रकारचं. 1 नंबरला 2 बी 2 नंबरला सी 3 नंबरला त्यानंतर 4 5 6 7 8
9, 10, ठीक आहे, 11, 12 अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचे एबीसीडीची मांडणी केली, त्याला किती नंबरचा अंक येतो? जर एक अंक येत असेल तर आपण इथे एकच अंक दिलेला आहे आणि इथे 2 अंक येत असेल जसे की M13 नंबरला, ठीक आहे. M13 नंबरला म्हणजे Mला 2 अंक येतात, तर आपण इथे 2 अंक इथे दिलेले आहेत. अशा प्रकारची इथं मांडणी केली आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं स्वरूप आलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे. समजलं? आपल्याला अशा प्रकारचं समजलं. आता हे आपण काढून टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला समजण्यासाठी अशा प्रकारची मांडणी केली होती. तर बघा, हे तुम्हाला समजलं कशा प्रकारची मांडणी केली, कोणत्या अक्षराला कोणते अंक दिलेत हे तुम्हाला समजून आलं आणि कशा प्रकारचे दिलेत हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. आता थोडक्यात आपल्याला अवघड हे गणित किंवा बुद्धिमत्ताचं हे जे उदाहरण आहे अवघड बघण्यासाठी भेटलं होतं. परंतु जर विचार केला तर आपल्याला हे देखील व्यवस्थित बेसिक लेव्हलचा प्रश्न आहे, बेसिक लेव्हलचं उदाहरण आहे. आरामशीर तुम्ही सोडवू शकत होता. आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं यम दिलेलं आहे. आता यमला आपल्याला काय दिलेलं आहे व्यवस्थित बघा. यमला 15 ही हे आपल्याला अक्षर किंवा अंक दिलेले आहेत ते तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. आता यम या अक्षराला 15 हे अंक भेटलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. इथं यम यासाठी 15. त्यानंतर एला काय दिलेलं आहे? 3 दिलेले आहे. एला आपण पुढे काय घेणार? 3 दिलेले आहे. अशा प्रकारचं म्हणजे ज्याला त्याला जे अंक दिले ते आपण इथे खाली घेणार. यमचं इथे दिलंय का? नाही. ठीक आहे. तर यांचा जर विचार केला तर आपल्याला 15 आणि 3 हे 2 मिळाले. तर 15 आणि 3 कुठे पर्यायामध्ये दिसत आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला 15 आणि 3 दिसत आहे. तर पुढे ऑटोमॅटिकली समजून जायचं ला आपल्याला 16 हे अंक असणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारचं एकदम अगदी सोप्या रीतीने तुम्ही हे समजू शकता आणि अशा प्रकारचं हे सोडू शकता. समजून आलं त्यावरून आपण हे सांगू शकता ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाइपचे उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सोडू शकता. अशा प्रकारचं एक टाइप आहे जो की मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. ज्याच्या खाली जे अक्षर येतील ते आपण मांडून घ्यायचे, अंक येतील ते मांडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं त्याच रीतीने फक्त इथं करायचंय आणि त्यानंतर व्यवस्थित आपण हे सोडू शकता. ठीक आहे. समजून आलं अशा प्रकारचं आपण सोडवलेलं जास्त काही इथं केलेलं नाहीये. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. जर विचार केला तर आपला पुढील बघा 34 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर बघा इथं आपल्याला एक जी संख्यामाला आहे ती पूर्ण करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. 34 नंबरचा प्रश्न चालू आहे. व्यवस्थित समजून घ्या. माझ्यासोबत तुम्ही देखील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर बघा इथं 2 दिलेत. 2 पासून 5 आले, 5 पासून 10 आले, 10 पासून 17 आले, 17 पासून 26 आले, तर 26 पासून पुढे काय येणार ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर यामध्ये जर विचार केला तर 2 पासून 5 कसे आले ते आपल्याला सर्वप्रथम बघावं लागणार आहे. ठीक आहे. 2 पासून 5 कसे आले? त्यानंतर जर विचार केला तर 5 पासून इथं 10 आले. 10 पासून 17 आले, 17 पासून 26 आले. आता यामध्ये कॉमनली जर विचार केला फक्त थोडंसं डोकं लावलं ना, तरी हे उदाहरण आपण व्यवस्थित सोडवू शकतो. तर कसं सोडवण्यात येतंय हे उदाहरण ते बघूया. इथं 2 संख्या दिली. तर आपण सर्वप्रथम इथं 2 घेतले, त्यानंतर 5 घेतले, त्यानंतर घेतले इथे 10 ठीक आहे. 10 आले पुढे, त्यानंतर इथं 17 आणि त्यानंतर 26 ठीक आहे. आता 2 ठीक आहे. आता जर विचार केला तर इथं 2, 2 चा वर्ग किती आहे? 4 बरोबर? 2 चा वर्ग 4 आहे. 4 मध्ये प्लस 1 केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर किती येतं? 5. जे की तुम्हाला इथं 5 दिसत असतील. बरोबर? आता 2 चा वर्ग घेतला होता. त्यानंतर आता पुढे घेऊया. जर विचार केला तर 3 चा वर्ग घेऊया. ठीक आहे. इथं 2 चा वर्ग घेतला होता. म्हणजे जर विचार केला तर आपण इथं 2 चा वर्ग घेतला होता. इथं 3 चा वर्ग घेऊया आता. ठीक आहे समजण्यासाठी. आता सर्वप्रथम 2 चा वर्ग घेतला आणि त्यामध्ये वर्ग करून 1 प्लस केलेला आहे. 3 चा वर्ग घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं? 3 चा वर्ग येतो 9 बरोबर? 9 वर्ग आला प्लस 1 केलं प्रश्नाचं उत्तर किती आलं? 10. इथे 10 तुम्हाला दिसत असतील बरोबर? आता 3 चा वर्ग घेतला तर आता 4 चा वर्ग घेऊया. 4 चा वर्ग किती येतो? 4 चोक 16 प्लस 1 केले प्रश्नाचं उत्तर किती येणार? 17 येणार. इथे 17 दिसत असतील. ठीक आहे. आता 4 चा वर्ग घेतला होता आता 5 चा वर्ग घेऊया. 5 चा वर्ग घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 25 ठीक आहे. 25 प्लस 1 केलं आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 26. हे 26 तुम्हाला इथं दिसत असतील. म्हणजे 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग घेतला तर 6 चा वर्ग घ्यावा लागणार आहे. 6 6 36 आणि 36 प्लस 1 केलं तर प्रश्नाचं उत्तर येतं 37. तर 37 ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढी तुम्ही या उदाहरणांची प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं आणि प्रॅक्टिस करण्यासाठी स्पष्टीकरणासोबत आपल्या नोट्समध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. चला पुढे बघा या टाइपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता या टाइपचे प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. या टाइपचे जर प्रश्न आले तर तुम्हाला एकच करायचं. आता हे जे पण दिलेलं असतं जसं की आपल्याला हे जेवढी पण जे अक्षरे दिलेले आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला मोजून घ्यायची किती अक्षर आहेत. तर सर्वप्रथम इथं आपण मांडणी करूया. जसं आहे तसंच मांडणी करूया. इथे घेतलं, इथं आपल्याला हे अंतर आहे, इथं एक अक्षर येईल ते आपल्याला ओळखायचंय. तर इथं आपण सर्वप्रथम अशा प्रकारची गाळलेली जागा घेतली. त्यानंतर आहे बी, त्यानंतर सी, एक्स ठीक आहे. पुढे आहे जर विचार केला तर वाय
त्यानंतर ए, त्यानंतर बी, सी, पुन्हा इथं गॅप आहे. त्यानंतर पुढे आहे वाय, त्यानंतर इथं आहे ए, त्यानंतर पुन्हा इथं गॅप आहे. त्यानंतर सी, एक्स, वाय अशा प्रकारचं. ठीक आहे. समजून आलं? अशा प्रकारची आपण इथं मांडणी केली. आता हे सर्वप्रथम किती अक्षर आहेत ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अशा प्रकारची मांडणी करायची नाही तर याच्यामध्ये जरी तुम्ही अक्षर मोजली तरी काही प्रॉब्लेम नाही. 15 आहेत म्हणजे आपण गट किती करू शकतो? या अक्षरांचे तुम्हाला गट करायचे आणि सारखे सारखे गट झाले पाहिजे. आता 15 अक्षरे म्हणजे एक तर आपल्याला 5चा गट होऊ शकतो, नाहीतर 3चा गट होऊ शकतो. 5 त्रिक 15 म्हणजे 3-3चा गट सारखा होऊ शकतो, नाहीतर 5-5चा गट होऊ शकतो. जर एकूण 20 अक्षर असतील तर 4चा गट झाला असता समान समान, नाहीतर 5चा गट झाला असता, नाहीतर 2चा गट झाला असता. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला करायचं. जर 9 अक्षर असतील तर आपला 3चा गट झाला असता, फक्त 3चाच गट होईल. ठीक आहे. 10 असतील तर 5चा झाला असता, 2चा झाला असता. अशा प्रकारचे तुम्हाला गट करायचे. आता एकूण अक्षर किती आहेत? 15 अक्षर. म्हणजे एक तर 3चा गट होऊ शकतो, नाही तर 5चा गट होऊ शकतो. बरोबर की नाही? समजलं तुम्हाला कशा प्रकारचं? आणि याच टाईपने हे उदाहरणं सोडवायची असतात. आता आपण 3चा नाही तर 5चा गट करून हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम 5चा करूया. 1, 2, 3, 4, 5. इथं आपण एक रेष ओढली. 1, 2, 3, 4, 5. इथे आपण एक रेष ओढली. ठीक आहे. अशा प्रकारचं. आता यामध्ये सुद्धा 5 संख्या आहे, 5 अक्षर आहे. यामध्ये 5 अक्षर आहे. यामध्ये 5 अक्षर. अशा प्रकारचे हे गट आपण केले. अशाच प्रकारचं एक तर आपण 5चा करू शकता, नाही तर 3चा करू शकता. ज्या पण पद्धतीने सुटेल त्या पद्धतीने आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता हा गट तयार केलेला आहे. यामध्ये जे अक्षर आहेत तेच यामध्ये यायला पाहिजे आणि तेच अक्षर यामध्ये देखील यायला पाहिजे. म्हणजे तिन्ही गट जे केलेले आहेत ते समान अक्षर यायला पाहिजे त्या तिन्ही गटांमध्ये. ठीक आहे. आता यामध्ये बघा शेवटी आपल्याला वाय दिसत असेल बरोबर. यामध्ये आपल्याला शेवटी वाय दिसत असेल. यामध्ये देखील तुम्हाला शेवटी वाय दिसत असेल. यामध्ये शेवटी तुम्हाला वाय दिसत असेल. तर आता तुम्हाला समजून आलं. आता पहिलं अक्षर बघायचं. पहिलं अक्षर आपल्याला गाळलेलं अक्षर काढायचंय. तर इथे बघा पहिलं अक्षर दिलेलं नाहीये, परंतु इथे पहिलं अक्षर दिलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला पहिलं अक्षर दिलेलं आहे. तर इथे ए आहे, इथे सुद्धा ए आहे. तर इथे देखील आपलं पहिलं अक्षर काय येणार मग? एच येणार. समजलं आपल्याला कशा प्रकारचं सोडवलं? चला. आता दुसरं जर विचार केला तर आपल्याला शेवटून 2 नंबरचं अक्षर काढायचं. शेवटून 2 नंबरचं. इथे आपल्याला शेवटला वाय आहे, 2 नंबरचं अक्षर आपल्याला एक्स आहे. तर इथे देखील एक्स येईल आणि इथे सुद्धा आपल्याला एक्स बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे 2 अक्षर आपण काढली, गाळलेल्या जागाच्या ठिकाणची 2 अक्षर काढली. आता पुढे बघा 2 नंबरचा आपल्याला पहिल्या वचून 2 नंबरचा अक्षर काय आहे? ए-बी, त्यानंतर ए-बी, त्यानंतर ए-बी. तर इथे सुद्धा आपलं बी हे अक्षर येणार. तर आता हे सर्व काढून टाकायचं. बाकी आपल्याला काहीच ठेवण्याची गरज नाही. पहिलं आपल्याला अक्षर काय मिळालं? ए, त्यानंतर दुसरं एक्स, त्यानंतर आपल्याला बी. ए, एक्स, बी हे आपल्याला उत्तर मिळालं. तर बघायचं ए, एक्स, बी कुठे? ए, एक्स, बी हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारची ही उदाहरणं सोडवू शकता. आपल्याला पुढील प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला विसंगत अक्षर गट ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणजे गटात न बसणारा अक्षर गट आपल्याला इथं ओळखायचा आहे. तर अशा प्रकारचं आलं तर आपल्याला एकच समजून जायचं. यामध्ये हे जे 4 गट दिलेले आहे, यामध्ये एका गटामध्ये वेगळी क्रिया झालेली असेल आणि 3 गटांमध्ये सारखी क्रिया झालेली असेल. तर आपल्याला ज्यामध्ये वेगळी क्रिया झाली ते आपल्याला ओळखायचंय. त्यासाठी सुद्धा आपल्याला एबीसीडीच्या तक्त्याची गरज पडणार आहे. इथे सर्वप्रथम बघूया टी-आर-एस दिलेलं आहे. म्हणजे जर विचार केला टी, ठीक आहे. त्यानंतर आर, ठीक आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला टी-आर-एस दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा इथे मागे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जर विचार केला तर यामध्ये काय झालेलं आहे? इथे सर्वप्रथम याची क्रिया बघूया. सर्वप्रथम यामध्ये काय झालंय? टी इथे पहिल्यांदा टी आलाय, त्यानंतर आर आलाय. म्हणजेच त्यानंतर इथं टी पासून इथं आर आला म्हणजे -2 झाले. त्यानंतर पुढे जर विचार केला सर्वप्रथम इथं -2 झाले. त्यानंतर इथं आर पासून एस आलेला आहे. म्हणजे आर पासून इथे एस आलेला आहे. बरोबर? म्हणजे प्लस 1 झालेला आहे. अशा प्रकारची इथं क्रिया झालेली आहे. तर याचं देखील आपण बघूया. इथं आपल्याला काय दिलेलं आहे? यम, ठीक आहे. यम पासून इथं काय आलेलं आहे बघा. यम पासून इथं के आलेलं आहे. -2 झाले, ठीक आहे. इथं -2 झाले आणि त्यानंतर पुढे काय आलेलं आहे? यल आलेलं आहे. म्हणजेच +1 झालं. म्हणजे पुढील एक अक्षर आणि मागील 2 अक्षर. ठीक आहे. अशा प्रकारची. तर यामध्ये देखील क्रिया सारखीच झालेली आहे. तर यामध्ये देखील आपण बघूया. इथं आय दिलेलं आहे. आय पासून इथं पुढे काय आलेलं आहे? आय, जी. इथं -2 झाले आणि त्यानंतर इथं पुढे जर विचार केला तर पुन्हा इथं एच आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच -2 आणि +1 यामध्ये देखील अशाच प्रकारची क्रिया झालेली आहे. तर चला शेवटचं याचं बघूया. इथं जी दिलेलं आहे बघा. इथं जी दिलेलं आहे आता. जी त्यानंतर इथं -1 झालेलं आहे बघा. -1 झालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक मायनस झालेलं आहे. बघा अशा प्रकारचं. म्हणजेच -1
आणि -1 अशा प्रकारची क्रिया यामध्ये आपल्याला झालेली बघण्यासाठी भेटत आहे. तर मग विसंगत आपल्याला कोणतं सांगता येईल सांगा बरं? विसंगत आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक डी हे पर्याय आपल्याला इथं विसंगत पर्यायामध्ये शोधता येईल किंवा क्लिक करता येईल. ठीक आहे. अशा प्रकारचा विसंगत आपण जे पण असेल ते ओळखू शकता. तर जी पण क्रिया तिन्यांमध्ये झालेली असते त्या व्यतिरिक्त क्रिया यामध्ये झालेली असते एखाद्या गटामध्ये ते आपल्याला विसंगत सांगता येईल मित्रांनो. अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे बघा त्याच टाइपचा प्रश्न आहे. विसंगत अक्षर गटच तुम्हाला ओळखायचा आहे. एकदम अगदी त्याच टाइपचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. तर चला आता हे आपण सोडून बघण्याचा प्रयत्न करूया. कशा प्रकारचं याचं उत्तर येतंय ते काढण्याचा प्रयत्न करूया. तर बघा यामध्ये जर विचार केला तर झेड इथं झेड दिलाय त्यानंतर झेड पासून इथं बी आलाय आणि बी पासून इथं पुढे काय आलाय इथं एक्स आलेला आहे म्हणजे जर विचार केला तर सर्वप्रथम व्यवस्थित सोडून घेऊया इथं झेड पासून इथं काय आलेलं आहे इथं बी आलेलं आहे म्हणजे प्लस आता झेड पासून इथं इथं याचा विचार करतोय प्लस इथे सर्वात प्रथम इथं प्लस 2 झाले आणि त्यानंतर पुन्हा इथं बी पासून काय आलेलं आहे एक्स आलेला आहे बी पासून इथं एक्स आलेला आहे म्हणजे 1 2 3 4 मायनस 4 झालेले आहेत -4 +2 -4 यामध्ये अशा प्रकारची क्रिया झालेली आहे. पुढे एक्स त्यानंतर पुढे डी आणि व्ही दिलेला आहे. इथे एक्स दिलाय त्यानंतर जर विचार केला तर पुढे आहे डी ठीक आहे. तर इथे डी दिलेला आहे आणि त्यानंतर इथे व्ही दिलेला आहे ठीक आहे. तर यामध्ये जर विचार केला तर 1 2 3 4 5 6 सर्वप्रथम +6 झाले आणि त्यानंतर मायनस इथं 2 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असतील यामध्ये ठीक आहे. तर हे याच्यामध्ये झालं आणि याच्यामध्ये हे झालं ठीक आहे. पुढे बघूया तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे व्यवस्थित समजून घेऊया. इथं व्ही दिलेलं आहे ठीक आहे. इथे व्ही दिलाय त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथे ई दिलेला आहे ठीक आहे. इथे व्ही पासून इथे ई दिलेला आहे आणि पुढे जर विचार केला तर इथे टी दिलेला आहे. म्हणजे जर विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 ठीक आहे. तर इथे 9 मायनस किती झाले? मायनस इथं प्लस 9 झाले आणि मायनस किती झाले? -2 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. आता याचा आपण शेवटचं याचं बघूया. तर इथे जर विचार केला तर इथे काय आहे? इथे टी-एच-आर दिलेला आहे. इथे टी त्यानंतर इथे एच आणि त्यानंतर आर. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजेच इथं किती झाले जर विचार केला तर इथं आपल्याला 14 +14 झाले आणि -2 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असतील. आता यावरतून आपल्याला काय सांगता येईल? विसंगत इथं आपल्याला कोणता अक्षरगट इथं सांगता येईल? सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? इथं 6 ने जर विचार केला तर इथं 4 ने इथं जर विचार केला 6 पासून इथं 9 झाले, 9 पासून इथं 14 झाले, प्लस झाले इथं ठीक आहे. परंतु इथं सर्वांमध्ये कॉमनला काय आहे? इथं मायनस झालेले बघण्यासाठी भेटत असतील. 2, 2, 2 मायनस इथं झाले. परंतु यामध्ये काय झाले? मायनस इथं 4 झाले ठीक आहे. म्हणजेच विसंगत आपल्याला कोणतं सांगता येईल? ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं विसंगत अक्षरगट असणार आहे. ठीक आहे. कारण सर्वांमध्ये इथं -2, 2 झालेत आणि एकामध्ये -4 झालेत. त्यामुळे ही इतरांपेक्षा हा अक्षरगट वेगळा असणार आहे, असं प्रकारचं आपण इथं म्हणू शकता. ठीक आहे. समजून आलं कशा प्रकारचं आपण या प्रश्नाचं उत्तर काढलं. तर 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? चला पुढील प्रश्न. पुढील बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? आपल्याला त्रिकोणांची संख्या इथं मोजायची. तर एकूण त्रिकोणांची संख्या इथं आपल्याला मोजण्यासाठी इथं प्रश्न विचारलाय. आता त्रिकोणांची संख्या मोजण्याची काही ट्रिक्स आहेत, ठीक आहे. तर त्या आपल्या चॅनलवरती ऑलरेडी त्रिकोणांची किंवा आयतांची जी पण संख्या असेल, आकृत्यांची संख्या मोजणे यावरती एक डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तो जाऊन तुम्ही बघू शकता. आता त्रिकोणांची संख्या मोजणे म्हणजे यामध्ये नक्की तुम्हाला काय करावं लागतं? आता यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात. कधी अशा प्रकारची सुद्धा आकृती दिली असते. आता तर ही एकदम नॉर्मल आकृती आहे बघा अशा प्रकारचं. परंतु कधी-कधी वेगळे आणि अवघड आकृती देखील तुम्हाला दिली जाते मित्रांनो. बघा, इथे एकदम सिंपल आकृती इथे दिलेली आहे त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लगेच काढता येईल. अशा प्रकारचं जर आलं तर आपल्याला फक्त याला आकडे द्यायचे 1, 2, 3, 4 आणि यांची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 8, 9 आणि 1 10. तर 10 आपल्याला आकृत्यांची संख्या किती सांगता येईल? त्रिकोणांची संख्या 10 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर आपल्याला हा त्रिकोण असा असता, याच टाइपचं फक्त तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतोय कशा प्रकारचं. यामध्ये बघा अशा प्रकारचे जास्त त्रिकोण असते, ठीक आहे. तर आपल्याला सेम तशाच प्रकारचं 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचा अंक द्यायचे आणि त्यांची बेरीज करायची. 4 आणि 5 9, 9 आणि 3
12 आणि त्यानंतर 13, 14 आणि 15. त्रिकोणांची संख्या किती झाली? 15 झाली. अशा प्रकारचं आपण हे सोडवू शकता. परंतु कधी-कधी आपल्याला एकदम अवघड लेव्हलचे प्रश्न विचारले जातात. तेव्हा ते डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे. कधी-कधी इथेच तुम्हाला रेष दिलेली असते, नाहीतर दोन्हीमध्ये तुम्हाला रेष दिलेली असते अशा प्रकारचं. तेव्हा तुम्हाला त्रिकोणाची संख्या मोजायला सांगितली जाते. कधी-कधी तुम्हाला डायरेक्टली अशी रेष दिलेली असते. त्यानंतर त्रिकोणाची संख्या मोजायला सांगितली असते. तर वेगवेगळ्या टाइपची यामध्ये उदाहरणं येतात मित्रांनो. तर त्यावरती आपण डिटेलमध्ये आपल्याला कशी संख्या मोजायची, कशी ट्रिक आहे, त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय. या टाइपची जर आकृती आली, तर कशी आणि किती मोठी आकृती येऊ द्या, ठीक आहे. अशा प्रकारची किती असू द्या, ठीक आहे. तर अशा प्रकारची यांची संख्या मोजायची कशी ते तुम्हाला मी सांगितलंय. इथे मध्ये असते तर तुम्हाला इथे एक याची 10 आणि त्यानंतर इथे याचं तुम्हाला फक्त एकच त्रिकोण येणार आहे कारण खाली सर्व चौकोन आहे प्लस 1 करायचा. झाले 11 त्रिकोण. अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. समजून आलं कशा प्रकारे सोडवलं? अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर नक्कीच या व्हिडिओला एक तुम्ही लाईक करून घ्या. अजून जर लाईक केलं नसेल तर लाईकची संख्या वाढवा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. चला, आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर आपला पुढील प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. एकदम सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? दवाखाना डॉक्टर. म्हणजेच दवाखान्यामध्ये कोण असतो? डॉक्टर. तर शिक्षक कुठे असतात? शिक्षक असतात जर विचार केला तर शाळेमध्ये. ठीक आहे. शाळा, शिक्षक अशा प्रकारचं यायला पाहिजे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? एकदम अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न. पुढील आपल्याला 40 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. तर 40 नंबरचा प्रश्न आहे विसंगत आपल्याला घटक ओळखायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. मीटर, यार्ड, एकर आणि फ्लॅग. तर यापैकी आपल्याला जर विचार केला तर आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा. तर आता 40 नंबरचा प्रश्न सोपा आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर या प्रश्नाचं उत्तर मी नाही सांगणार. तुम्हाला सांगायचं आहे विसंगत घटक यातील कोणता आहे ते सांगायचं आहे. 41 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, विसंगत घटक ओळखा. यामध्ये देखील आपल्याला काय दिलंय? टन दिलंय, बॅलर दिलंय, त्यानंतर लिटर दिलंय आणि पिंड दिलेलं आहे. तर सांगा बरं यातील आपल्याला विसंगत घटक कोणता सांगता येईल? आता टन दिलंय, बॅलर दिलंय आणि लिटर आणि पिंड. आता यामध्ये जर विचार केला तर विसंगत कोणता होईल? ऑप्शन क्रमांक ए म्हणजे टन हा शब्द यातील विसंगत होत आहे. चला पुढे. पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं जीभ आणि चव दिलेलं आहे. म्हणजे जिभेने आपण काय घेतो? चव घेतो. ठीक आहे. आणि तर आपल्याला त्वचेच्या पुढे काय येईल? त्वचावरती आपल्याला स्पर्श झाला तर आपल्याला ते समजतं. ठीक आहे. त्वचावरती स्पर्श झाला तर ते आपल्याला समजतं. जसे की जिभेने आपल्याला चव समजते. त्या प्रकारे जर विचार केला तर त्वचावरती आपल्याला स्पर्श झाल्यानंतर समजत असतो. म्हणजे स्पर्श हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. पुढे जर विचार केला तर अजून भरपूर प्रश्न आहे बघा. भरपूर प्रश्न आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. जवळपास यामध्ये जर विचार केला तर आपण 25 ते 26 प्रश्नापासून सोडवायला सुरुवात केलेली आहे आणि 42 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण सोडवत आलेलो आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आपण या क्लासमध्ये सोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे देखील याच टाइपचे काही प्रश्न आहे गणित बुद्धिमत्तावरती. तर हे प्रश्न कसे सोडवायचे त्यावरती डिटेलमध्ये आपल्या पुढील चॅनलवरती आपल्या लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे मित्रांनो. बाकी कोणत्या प्रकारची चिंता करू नका. जेवढे होईल तेवढे आपण स्पष्टीकरणासोबत उदाहरणं सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे जर विचार केला तर जास्तीत जास्त यामध्ये आपल्याला गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. बघा भरपूर गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले गेले होते. तर आपण हे सर्व प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वच्या सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत सोडून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त अभ्यासक्रम आपण आपल्या नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमच्यासाठी आपल्या ज्या नोट्स आहेत त्या खूपच महत्त्वाच्या असणार आहेत. ठीक आहे. आपल्या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहेत. तर त्यासाठी या नोट्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता, जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. कोतवाल आणि पोलीस पाटील या दोन्ही पदांसाठी आपल्या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या कामी येणार आहेत मित्रांनो. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.